नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी एकदम मऊ लुसलुशीत अशा चपात्या बनवणार आहे. तर ताटाला तेल लावायचे सुरुवातीला. तर मी ज्या पद्धतीने चपात्या करते या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर थोडंसं ताटाला तेल लावल्यामुळं अजिबात पीठ चिटकत नाही ताटाला आणि जास्त ताट असं खराब होत नाही. तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकायचे, मीठ विरघळण्यापुरतं. आणि जेवढं लागणार आहे पीठ एवढं घ्यायचे आणि पीठ मळून घ्यायचे. तर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचे. सुरुवातीला घट्ट पीठ मळल्यामुळं एकदम पुन्हा चपात्या मऊ होतात. थोडंसं पाणी लावून घ्यायचं नंतर. तर सुरुवातीला घट्ट पीठ मळून घ्यायचे. तर आता पाणी भरपूर झालेलं आहे. तर एक ठिकाणी पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आता पाणी टाकायचं नाही, असंच थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घ्यायचे पिठाला. तर अशा पद्धतीने पीठ मळल्यामुळं ताटाला अजिबात चिटकत नाही आणि जास्त ताट असं खरकटं पण होणार नाही अशा पद्धतीने पीठ मळल्यास. तर बघू शकता. तर आता पीठ मळून झालेलं आहे. तर असंच आता थोडंसं तेल लावून ह्याला झाकून ठेवायचे 10-20 मिनिट. उन्हाळा असल्यामुळं वरचा भाग कडक होतो, यासाठी थोडंसं तेल लावायचे. तेलामुळं एकदम मऊ राहतं पीठ शेवटपर्यंत. तर 10 मिनिटानंतर आणखीन थोडंसं पीठ मळून घ्यायचे, थोडं थोडं पाणी लावून घ्यायचे. तर तुम्हाला जेवढं पातळसर असं राहावं वाटते तेवढं घ्यायचं आणि चपात्या बनवताना त्रास होणार नाही अशा पीठ मऊ करायचे. जास्त पण पातळ करायचं नाही आणि जास्त पण घट्ट करायचं नाही. मध्यम आकाराचं एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचे. चपात्या एकदम लवकर आणि सरसरीत लाटता येतात. तर आता एकदम पीठ मऊ झालेलं आहे. मी तर एक उंडा घेतलेला आहे थोडासा चपाती बनवण्यासाठी. आणि हे पिठात दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं याला आणि पोळपाटावर लाटायचे. तर मी घडीची चपाती बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि वरच्या बाजूला पण तेल लावून घ्यायचे. दोन्ही बाजूला पीठ लावून अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर आता एकदम छान आणि पातळ कडा लाटून चपाती बनवून घ्यायची आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे, तवा गरम झालेला आहे. तर आता चपाती भाजण्यासाठी टाकलेली आहे. तर मध्यम गॅसवर चपाती एकदम छान अशी भाजून घ्यायची. गॅस कमी ठेवायचा नाही, मोठाच ठेवायचा थोडासा. गॅस कमी ठेवल्यावर वातड चपाती होते, यासाठी कधी पण थोडासा मध्यम गॅस ठेवायचा, बारीक गॅस ठेवायचा नाही किंवा मोठा ठेवायचा. आणि दोन्ही बाजूला तेल लावून भाजून घ्यायची चपाती. तर बघू शकता एकदम छान आणि मऊ लुसलुशीत अशी चपाती तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व चपात्या बनवून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान अशा चपात्या तयार झालेल्या आहेत. सर्व चपात्या झालेल्या आहेत माझ्या. तर बघू शकता एकदम मऊ आणि छान झाल्या आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.